आणि इथल्या बॉर्डरला येते छत्तीसगड, उडीसा, तमिळनाड, कर्नाटक, ह्या म्हणजे त्यांच्या बॉर्डर लाईन म्हणजे ह्या बघू आता 1 लिटर किती निघतं पाणी. हा म्हणजे 1 लिटरच द्या ना. हा युट्यूब रक्का बहुत अच्छा आहे बघा. स्पेशल एंट्री, माझा स्पेशल एंट्री दर्शन आहे. इकडे ॲरो दाखवले तिकडं जायचा. तर बघू ना, तिकीट तुम्हाला दाखवतो. स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ, नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी झाले तिरुपतीला. तर तिरुपतीला जाण्याचं रिझन असं की माझा बड्डे 9 तारखेला. तर मी बरं देवस्थानचं कुठलंही दर्शन घ्यावा म्हणून तिरुपतीला आलेत. आणि तिरुपतीचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला पहिले तिकीटं बुक करायला लागतात. तर तिकीटं बुक करण्यासाठी त्यांच्या वेबसाईट आहेत तिरुपती.com असे म्हणजे आहेत. मी नंतर खालती व्हिडिओच्या इथे टाकेन. आणि म्हणजे मला तिकीट असा ऑनलाईन नाही भेटला. म्हणजे आमचे काका आहेत, त्यांनी मला ॲडजस्ट करून दिला तिकीट. ते बोलले की जर तू एकटा असशील तर तुला एकट्याचं तिकीट भेटेल. तर मला एकट्याचं तिकीट भेटलं म्हणून मी एकटाच चालले. आणि इथनं तुम्ही तिरुपतीला म्हणजे मुंबईवरनं एक 500 रुपयात पण जाऊ शकता आणि 1500 रुपये तुम्ही कशाने जाऊ शकता, विमानात जाऊ शकता, बरेच ऑप्शन आहेत, बस जाऊ शकता. तर मी 3rd क्लास AC चा तिकीट बुक केला आहे. हे असे आहेत म्हणजे फुल पॅक असते, कोण नसतंय. आणि मस्त तुम्हाला झोपण्यात अशा हे उशा अंगावर असे चादर ब्लँकेट वगैरे देतात. तर बघूयात. हा म्हणजे मी फर्स्ट टाईम ट्रेनमधला इंडियामध्ये एकटा प्रवास करतोय. बाकी श्रीलंकेला एकटा गेलतो ना. अजून बघूयात पुढं काय करतं. आणि श्रीलंकाची सिरीज तुम्हाला आता ही आता तिरुपती सिरीज बघितल्यानंतर तुम्हाला श्रीलंकाची सिरीज बघायला भेटेल. आणि तिरुपतीला पोहोचल्यानंतर तुम्हाला वरती पण रूम बुक करता येतात, पण ते आपण ऑनलाईनच बुक करायला लागतात. तर बघूयात तिथे गेल्यावर. मी अजून रूम बुक नाही केल्या, काय नाही. तिथे गेल्यावर बघणार कसं काय. उद्या 1-1:30 पर्यंत पोहोचणार. तिथे गेल्यानंतर रूम बघणार आणि बघू तिकडचा कसा खाना आहे. म्हणजे मी ही म्हणजे 4थी टाईम आहे तिरुपतीला जायची. एकटा चाललाय तर थोडासा म्हणजे घाम फुटला. तर घाम नाही, जरा गरम होते. अजून AC चालू आहे पण गरम होते. ट्रेन चालू झाल्यानंतर AC फास्ट होईल हलवलं. तर बघू पुढं काय होतंय, काय बघायला भेटते. आणि सोबत खायला मस्त घरातून आलू पराठे दिले. नेहमीप्रमाणे माझा फिक्स असते आलू पराठाच न्यायचा. म्हणजे टेन्शन आहे भाजी खात बसायची, एकदाच खाला तरच नाही. बघू आता मध्ये काय दही भेटतं, काय भेटतं. जर दही भेटते तर दही घेईन, दही सोबत मस्त आलू पराठे खात बसेन. आत्ताच आलू पराठा खायचं स्टार्ट करेन. तर आता मस्त किती 12 वाजले. मी सकाळी उठलेलो, पाका कंटाळलेलो, रात्री मस्त झोपलो. आणि आता पोचलेलो म्हणजे जवळजवळ आम्ही एक 100 किलोमीटर मागे येत. आता वाजले 12, एक 1:15 पर्यंत पोचू आम्ही. तर रूमचा मी केले आगोडावरनं बुक केले रूम. बघू रूम कसे काय. एक 800 रुपयापर्यंत भेटले. आणि इथले म्हणजे क्लीन आहे, पण नंतर जशी पब्लिक वाढत गेली तसा म्हणजे सगळा खराब होत गेला. तर म्हणजे ठीकठाक आहेत. म्हणजे एवढं पण म्हणजे बाथरूम जसे पाहिजे त्या क्वालिटीचे नाहीत. पण हां, बाथरूममध्ये हँडवॉश करायची शॅम्पू वगैरे आहेत. बरं म्हणजे फॅसिलिटी आहेत काही नॉर्मल ट्रेनपेक्षा. 3rd क्लास AC मध्ये फॅसिलिटी आहेत. म्हणजे काही त्यांचं म्हणजे काय ते नॉर्मल याच्यात हे नसतं म्हणजे शॅम्पू आपला काय हँडवॉश वगैरे नसतं. पण याच्यात हँडवॉश वगैरे आहे सगळा, बऱ्याच गोष्टी आहेत. दाखवतो बघा कसं आहे. हँडवॉश आहे म्हणजे ठीकठाक आहे, क्लीन, एवढा पण काही नाही. आणि इकडे इंग्लिश टॉयलेट आहे. इकडं आतमध्ये आमचा इकडे डबे, तिकडं पण 3rd क्लास AC आहे, इकडं पण 3rd क्लास AC. आणि इकडे असे कंट्रोल असतात. बघू आता गेलं तर कसं वाटतंय कसं नाही. अजून आंघोळ पण नाही झाली. आणि तिथे गेले पहिले आंघोळ करणार, जमणार. बघू. आणि कॉफी पण ना सकाळी झाली. म्हणजे सकाळी मला रोज कॉफी लागते, पण आज कॉफी पण नाही. ट्रेन निघाली. आता कोणता स्टेशन या स्टेशन पण नाही माहिती. राजमपेठा. बघू आता किती टायमात पोचतं ट्रेन. पोचू म्हणजे लवकरच पोचले तर मस्त हॉटेलला जाणार, फ्रेश वगैरे होऊन मग लगेच कॉफी घेणार पहिले, नंतर मग जाणार. बघू आता पुढे काय होतं. बस स्टँड ऑटो गेलेले.
तर मी तिरुपती म्हणजे रेणुकंठ स्टेशनला मगाशीच पोचलो, खूप थकलेलो मी. बरं इथं रूमवर गेल्यावर इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला. तर रेणुकंठला मी म्हणजे परफेक्ट टायमर म्हणजे पकडा रेल्वेने दिलं तर 19 तासाचा प्रवास म्हणजे 20 तास म्हणजे पकडा एक तास जसं मागे पुढे होतो तसा मागे पुढे झाला थोडा. आणि तिथनं तुम्हाला तिरुपती बस स्टँड आहे, रेणुकंठावरून तिरुपती बस स्टँड आहे. तिथे रेणुकंठच्या बाहेर आले की थोडं नॉर्मल म्हणजे 1-2 मिनिटावर वॉक करत आले बाहेर की लगेच शेअरिंग रिक्षा आहेत 30 रुपये घेते, ती तिरुपती बस स्टँडवर सोडते. नाहीतर जर तुम्ही रूम बुक वरती केली असेल तर तुम्ही डायरेक्टली वरती जाऊ शकता, पण तुम्हाला इथंच यावं लागेल तिरुपती बस स्टँडला. तिरुपती बस स्टँडवरनं तिरुपतीच्या बस असतात ते तुम्हाला डायरेक्ट वरती घेऊन जातील. आणि जर तुम्ही इथे खालती जसं मी बुक केलं आहे दुर्गा रेसिडेन्सी म्हणून आहे, 856 रुपये मला एका दिवसाचे पडलेत. पण तुम्ही इथे जर ऑफलाईन आलेत ना म्हणजे बुक करायला तर 700-750 रुपये. त्यांना विचारला ते बोलले 750 रुपये. पण ऑनलाईन मी का बुक केलं, कोण ते बघत राहणार आहे, ऑलरेडी एवढा थकलेला असतो. पण त्याच्यापेक्षा बरं जाऊ देत, ते 100-200 एक्स्ट्रा गेलं तरी काय टेन्शन नाही. म्हणजे रूम आपली कशी फिक्स असते ना, तर काय रूम भेटली नाही भेटली. आणि इंडियामध्ये हा साऊथ एरियात येतो आंध्र प्रदेश, आणि इथल्या बॉर्डरला येते छत्तीसगड, उडीसा, तमिळनाड, कर्नाटक, ह्या म्हणजे त्यांच्या बाउंड्री लाईन म्हणजे ह्या बाउंड्रीवर आहेत त्यांच्या. आणि इथली टोटल पॉप्युलेशन आहे सध्या करंट 9,40,00,000 यांची सध्याची. 40 लाख म्हणजे 9,40,00,000-50,00,000 असे पडा ही सध्या त्यांची पॉप्युलेशन आहे. इथली लँग्वेज आहे तेलुगू. नॉर्मली इथे इंग्लिश पण म्हणजे इथे जास्त इंग्लिश बोलतात, हिंदी कमी बोलतात. मी आता मग काउंटरवर त्यांच्या बोलतो, हिंदी कमी बोलतात. आणि हा बघा हा असं बघा रूम आहे, टी व्ही वगैरे इकडं पासारा कपडे परत धुवून मस्त म्हणजे मी आंघोळ वगैरे करून असा बेड आहे म्हणजे ठीकठाक आहे. मी पाणी पण मस्त गरम आहे. आणि समोर मी बघूयात. आणि खूप अशी कडकडीत अशी भूक लागले, जेवलो नाही काय नाही. बघू आता इथला कसा म्हणजे मी खूप वर्षापूर्वी आलतो म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये गेल्यावर जेवणाचे थोडे प्रॉब्लेम असतात म्हणजे थोडेसे चेंजेस होतात आउट ऑफ कंट्रीपेक्षा. पण आता बघूयात कसं काय जेवणाची ते आता मस्त म्हणजे निघणार, आता जाणार खालती. बघू इथे हॉटेल कोणतं आहे, कारण ऊन एवढं आहे ना सबके बाहेर जाम बेकार ऊन आहे. बघूयात आता कोणता हॉटेल भेटतं चांगला. आज माझा उपवास नाही तर मी मे बी नॉनव्हेजच खाईन, पण नॉनव्हेज खायचं आहे म्हणजे व्हेज खाईन. बघूयात काय भेटतं इथं चांगलं खायला. तर पक्का चालत हॉटेलच काय भेटत नव्हतं, पण आता चालतंय भेटलं हॉटेल. तिथं आता बिर्याणी केली ऑर्डर, म्हणजे बिर्याणी ही आली बिर्याणी अशी. तर आता बघू कशी टेस्ट आहे. म्हणजे किती 150 रुपयाला काहीतरी बिर्याणी आहे. इथंच हॉटेलच्या असं म्हणजे पकडा तिकडं चालू भेटत नव्हती. चालत भेटली बिर्याणी आता फायनली. तर बघू कशी टेस्ट आहे, आपल्यासारखी टेस्ट आहे का कशी टेस्ट खाऊन समजत थोडंसं बघायला लागेल कशी टेस्ट. तर तो समोर तिरुपती बालाजी बस डेपो आहे, बस डेपोच्या समोर PVR आहे. त्याच गल्लीतून पॉट बिर्याणी सेंटर आहे. खरंच टेस्ट एवढी भारी आहे ना, तुम्ही आले ना तिरुपतीला का नक्की इथं बिर्याणी खायला. माझा आज नॉनव्हेज डे होता म्हणून मी बिर्याणी खाले, पण उद्या माझा बड्डे तर मी व्हेजच खाणार. तर बघू आता पुढे जाऊन काय काय बघायला भेटतंय. तर जरा जेवले तर जरा बरं चालू दे, मार्केट पण फिरून होईल. पण खरं 150 रुपयात एवढा म्हणजे दोघं खाऊ शकतात, पण मी एकट्याने खाले, दाबून खाले. चिकन पण भारी होता, म्हणजे जसे आपल्याला स्पायसी पाहिजेत ना सेम तसंच होता. आता जरा बघू पुढं चालत जरा बघतो काय काय आहे काय नाही. कारण की मी 3 टाईम आलतो ते फॅमिली आणि एकदा आलतो तो माझ्या मित्र बदलतो. पण आता मी एकटा आलंय तर मी बरं जरा फिरून घेऊ दे कसं आहे बघू दे. एकट्याची खरंच म्हणजे ट्रॅव्हल करायची आहे ना मजाच वेगळी आहे. माझ्या खरंच ते लय भारी मजा आहे. किधर बी जाय. एक दोघं पण ठीक आहेत. तो ग्रुप असला ना दादा ही भांडण ना, तर बघू आता काय काय होतंय. पुढं काहीतरी असं मार्केट वगैरे असेल तर बघतं. तर इकडं समोर टेम्पल आहे, ते टेम्पल गोविंद स्वामी टेम्पल आहे. तर आतमध्ये नाही जाऊ शकत कारण की मी चिकन बिर्याणी खाल्ली ना, तर मी आतमध्ये जाऊच शकत नाही. श्री गोविंद राजा स्वामी टेम्पल या, पण मी आतमध्ये नाही जाऊ कारण की मी नॉनव्हेज खाल्ले. तर बघू उद्या जायला भेट. आणि आतमध्ये जरी गेलो तरी शूटिंग करायला नाही भेटणार. आणि इकडं पण मोठा टेम्पल आहे बघा, तर शूटिंग करायला मला भेटणार नाही. आणि इकडं एवढा काय हेल्मेटचा यूज नाही करत काय,
कारण की बरेच जण पहिले ट्रिपल सीट चालले असतात पण हेल्मेटचा यूज नाही करत. काय माहीत काय हेल्मेटचा का नाही यूज करत. काही सेफ्टी जरुरी आहे. बघा किती जुना मंदिर आहे. आतमध्ये गेलेच तो पण काय नॉनव्हेज खाल्ले ना हे आतमध्ये लोका बसलेत. आणि इथं नारळ पाणी आहे ना तुम्हाला 1 लिटर भेटणार. 100 रुपयाला 1 लिटर तुम्हाला नारळ पाणी भेटणार. बघा अशा बॉटलमध्ये तुम्हाला नारळ पाणी भरून देणार तुम्हाला. 100 रुपयामध्ये 1 लिटर नारळ पाणी म्हणजे प्रॉपर 1 लिटर. नाही तर आपली तर कसा अरे पाणी कमी दिला भैया ह्या दिला त्या दिला इकडं गोटी सोडा. आता पोट भरले माझा. जाऊन असं वाटतं जरा आराम करावा. मग नंतर बघू आता कसं काय जातं. आता काय काय बघायला भेटतं. इकडे बांगडीवाला बावलीवाला चप्पलवाला बांगड्या. इकडे रांगोलीवाला बिचारा पेपर वाचतो मागा धरून. मगाशी पण जाताना बघितला पेपर वाचवता. इकडं नाश्ता वगैरे करायला आहेत पण इकडं नॉनव्हेज खूप कमी आहे. सगळे व्हेजेस ऑब्विसली कारण की सगळे इथे मंदिर आहेत तर तुम्हाला व्हेजेस भेटणार. पण ती बिर्याणी भेटली ना ती खरंच 1 नंबर बिर्याणी होती. लय भारी वाटतं बिर्याणी खाऊन. इकडे आपल्याकडे पण बघा कधी कधी असे सेलिंगला येतात हे दारात अटकवायचे म्हणजे शॉपच्या बाहेर अटकवायचे. बघा तिथे शॉप आहे मोठा. बघा किती मोठे मोठे आहेत. बरं घरी आता रूम म्हणजे घरी ना म्हणजे रूमवर जाता आता हे बघा इथं 10 रुपये 90 रुपये लिटर इथं आहे. आता या बॉटलमध्ये 1 लिटर. आता त्याला सांगले 1 लिटर दे. हे कल तक रहेगा ना पानी. ठीक आहे चलेगा ओके कोई प्रॉब्लेम नाही. आता तो देतोय बघू आता 1 लिटर किती निघतं पाणी. हा म्हणजे 1 लिटरच द्या ना. नारळ फोडत राहील ना पाणी टाकून. मुंबई हा हा यूट्यूब रखा है बहुत अच्छा है. हाँ चॅनल अभी जवळजवळ 10 तरी नारळ मानतो वाटतं फोडलं त्याने. तर अजून एक लास्ट वाटतं शेवटचा म्हणजे सगळ्या नारळ पाण्याचा त्याने मिक्सर करून टाकले. तो झाला फिनिश. बघा परफेक्ट 90 रुपयात रेडी. तिकडं मार्केटमध्ये भेटलेला मेन 100 रुपये पण इथं 90 रुपये असं रेडी. बघा इकडं आलं ना PVRच्या समोर यांचं दुकान आहे. परफेक्ट थँक्यू. ही बॉटल घेतली पूर्ण बॉटल एकदम ही पाण्याची नारळाची ही घेऊन चालली आता. रहने दो ठीक आहे थँक्यू. ये अन्ना ने मेरे को नारियल पानी दिया 90 रुपये का एकदम मस्त. अभी जाके मैं होटल पे पिएगा. अभी पिएगा शाम को पिएगा रात को पिएगा और सोएगा. थँक्यू अण्णा. तर मस्त अण्णा एकदम म्हणजे कॉमेडी मॅन आहे अण्णा. त्याला बोललो 100 ठेव. तो बोलतोय म्हणजे 10 रुपये राहिलेलं तर ठेव बरं. तर बोलतोय नको बोलताय. त्याने दिलं 10 रिटर्न. एवढा भरून भेटले खुश झाला. आपली इकडे नाही भेटत असा. जातो आता हॉटेलवर मस्त आराम करतो जरा गेम बिम खेळतो जरा. माझे फेवरेट यूट्यूबर म्हणजे ट्रॅव्हलर परमवीर पॅसेंजर प्रतीक जैन शुभम नोमाद माझे फेवरेट एकदम. म्हणजे मी त्यांचे रोज बघत असतो. एक दिवस म्हणजे माझी इच्छा आहे का त्यांना एक दिवशी भेटेल. बघू काय होतंय. तर स्वागत एक नवीन दिवस. सगळं लेट झाला आहे कारण की बड्डे होता तर थोडे विश करत हे ते रात्री लेट झोपलो आणि निघायला पण लेट झाला आहे. माझा काहीतरी एक दर्शनाचा टायमिंग पण मी तिकिटावर बघितला 8 ते 9 तारखेपर्यंत आणि 9 ते 11 तारखेपर्यंत तुम्ही दर्शन घ्यायला येऊ शकता. पण माझी आज लगेच रात्री 9ची ट्रेन आहे. तर बघू आता बस स्टँडला जाऊन मला म्हणजे तिथं आज दर्शन व्हायला पाहिजे. किती हलगर्जीपणा केले मी. बघूया आता बस स्टँडला जाऊन बसचा रेट काय इथना वरती जायला किती टाईम लागते पोचायला. बघू आता जाता आता काय काय होतंय. मला तर टेन्शन आलं थोडा आणि थोडा ऊन पण आहे. बघू आता. तर बस स्टँडला उतरल्यानंतर बघा
तर लगेच तिथं इन्फॉर्मेशन काउंटर तिथं पण विचारू शकता. म्हणजे जागा तिथं असेल तिरुमला म्हणून बोलत असतात, त्यांना विचारायचं मंदिर जायला बस कुठे आहे, हे असे असते. आता किती रुपये तिकीट होतं, किती नाही, किती मिनटात निघतं बघूयात आणि किती टाईम लागते पोचायला ते पण सांगतो मी तुम्हाला. असा बस स्टँड. इकडं पाऊस आहे बाबा, पाऊस यायला लागले. इकडे आपल्याला वरती जायचं आहे या डोंगरावर. इथं आल्यावर चेक पॉईंट असतं, मग कोणी तंबाखू शिवड्या सिगरेट वगैरे काय आणला तर इकडं जमा करायला लागतं, वरती अलाउड नाही करत. ही सगळी चेक पॉईंटला उतरले, माना पण उतरायला लागेल, हे सगळ्यांना उतरायला लागतं. उतरल्यावर ह्यो असा चेक पॉईंट असतं आणि बस स्टँडवरून इकडं वरती यायचं फक्त 90 रुपये घेतात. मला तर वाटतं रिटर्न यायचं पण 90 असेल. माणसांची इकडं लाईन आणि इकडं बायकांची लाईन, याची सगळी चेक होणार. ही ज्यांच्या बॅगा आहेत, बस जाऊन पुरत आणणार मग बसत. आता बघू काय काय करतात. तर इथं वरती यायला जवळजवळ 1 तास लागला, 1 तास. म्हणजे मस्त. पहिले म्हणजे तिथे चेकपोस्ट म्हणजे सगळं तुमचा चेक वगैरे केला, तिथनं चेक करत नंतर मग तिथे 5-10 मिनटं गेली. नंतर मग डोंगर चढत आणि पाऊस पण होता बसमध्ये, तेव्हा पाऊस होता. पण आता काय पाऊसच नाही. आता मी इकडनं एंट्री बघते नक्की, ही ऑनलाईन पासची एंट्री कुठनं आहे काय तीच बघत चालले. बघू कुठनं आहे. 10 मिनटं झाली तीच बघते. आणि इकडे लोक काय बोलतात त्यात नाही गेलं. अशी इकडं दुकान आहे का ना, इकडं बरंच काय ना काय. म्हणजे 4-5 वर्षातून आले विसरले कुठनं एंट्री घ्यायची कुठनं नाही. बघू. तर इथनं अशी ही दर्शनाची बघा स्पेशल एंट्री. माझा स्पेशल एंट्री दर्शन आहे. इकडं ॲरो दाखवले तिकडं जायचा. तर बघू ना. तिकीट तुम्हाला दाखवतो. तिकीट ही बघा अशी असते तिकीट. कुठं गेली. ही बघा ही अशी तिकीट असतात. आता बघू इकडं आता कुठल्या साईडला नक्की जायचं आहे. तर आता एकदम भेटलेला तो बोलतोय तिथं बस येत आहे, बस येईल त्या बसमध्ये चढा आणि डायरेक्ट दर्शनाला तुम्हाला तो नेणार. आता बघू इथं बस येईल. तो 300 रुपयाचं तिकीट काढले ना आपण, त्यासाठी बस येत आहे. ही सगळी लोक आहे बघा, इथं सगळी लोक बसलाच थांबले. मी पण बसला इथं थांबतो. इथं बघा सगळी फोटो काढला. इथं ते आपल्याला दिसतं ना बालाईचं फोटो वगैरे करतात वगैरे, सगळी इथे पण ना फोटो काढतात. सगळी लोक बसला जायला थांबले. मी पण थांबतो इथं. माझं तर दर्शन टायमावर राहिलं पाहिजे, कारण की संध्याकाळी 9च्या आसपास माझी ट्रेन आहे. बघू आता काय होतं. ही बस तुम्हाला एकदम फ्रीमध्ये इकडे सोडेल. आणि स्पेशल ज्यांनी म्हणजे तिकीट काढलेलं असतं स्पेशल एंट्री दर्शन, तर इकडं बसमधनं इकडनं उतरल्यानंतर इकडं स्पेशल दर्शनच्या एंट्रीला जायचं आहे. तर मी उतरलो बसमधनं. काही जण जे फ्रीमध्ये जे खालची ना टोकन घेऊन पण तुम्ही वरती येऊ शकता. तिकडे लाईने थांबायला लागतंय. आता इथनं बघू दे यांचा काउंटर कुठे. स्पेशल एंट्री दर्शन 300 रुपये भरून करावं लागतं. आता इथं पहिले बघू यांचं ऑफिस कुठे आहे काय कुठे आहे, यांना जरा इन्क्वायरी करतो. तर इकडनं एंट्री आहे. चपला वगैरे इकडं काढल्या बाहेर आणि इकडनं एंट्री आहे. तर बघू आता किती टाईम लागतो. स्पेशल दर्शन एंट्री आहे ना. आणि मोबाईल पण आतमध्येच ठेवायला भेटेल जागा. तर बघू आता किती टाईम लागतं दर्शनाला. किती ना स्पेशल दर्शन. ही कर्ण अशी लांग
अशी रांग रांग करत करत बघू आता किती टाइम लागते किती नाही. लोक सगळी चालले इथे अर्ध्या तासाला गेट असं बंद करत असतात. आतमध्ये व्हिडिओ काढायला भेटणार नाही कारण की मोबाईल जमा करायला लागतो सगळ्यांचा, म्हणजे सगळ्यांनाच जमा करतात, कोणाचेच मोबाईल नसतात. म्हणजे असे स्लॉट्स त्यांचे असतात, म्हणजे अर्ध्या तासाला हा गेट बंद, नंतर तिकडनं असं चालू असतं. मी पाठी फक्त पाण्याची बॉटल आणि पेपर आणले आणि तुमचा ID प्रूफ घेऊन यायला लागतो, म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड, म्हणजे गव्हर्नमेंटचे जे ID आहेत ते घेऊन यायला लागतं. इकडं आल्यानंतर इकडं मोबाईल जमा करायचं आणि इकडनं लाईनीला उभा राहायचा. तर बघूयात आता असं मोबाईल जमा होणार आणि इकडनं जाणार दर्शनाला. तर याच्या पुढचा व्हिडिओ भेटणार नाही कारण की मोबाईल अलाउड नसतात नाही. बघू आता. तर दर्शन वगैरे झाल्यानंतर तुम्हाला इथनं असा आहे बघा, इकडनं असा एक्झिट घ्यायला लागेल. इकडनं एक्झिट घेतल्यानंतर तुम्हाला इकडं बाहेर जाऊन मग तिकडे पुढे जाऊन लेफ्ट साईडला तुम्हाला मोबाईल भेटतील. म्हणजे आतमध्ये इथला व्हिडिओ शूट नाही करायला देत. दर्शन वगैरे करून झाला. माझी तब्येत एवढी डाऊन राज डॉक्टर दुखते आणि वाजलेत आता 7:30 आणि माझी 8:45ची ट्रेन आहे. तर आता डायरेक्ट ओलाच बुक केलं आहे. रिक्षावाल्यानं विचारलं तर किती 300 रुपये बोललेले आहे आणि इथनं ओला रिक्षा काहीतरी 180 रुपये घेते, म्हणजे ठीक आहे परवडतं आहे. आणि दर्शन एक 4 तास लागले दर्शनाला. तर तिकीट बुक करून या आणि खालून पण तिकीट भेटतात, पण ते असे म्हणजे लगेच त्यातून एंट्री नाही भेटत. तुम्ही 2-3 महिने आधी बुकिंग करा, पण ते सेटिंगमध्ये भेटतं तिकीट आधीच स्लॉट बुक होतात. तर लवकरात लवकर ट्राय करायचा बुकिंगचा. आणि तुम्ही वरती जाताना आहे ना, म्हणजे आपल्याला माहीतच आपल्याला पाण्याच्या बॉटल वगैरे ठेवावं लागतात. आतमध्ये इंटरनेट आहेत आणि तुम्ही खायला वगैरे नॉर्मल घेऊन जाऊ शकता. मी आलो खालती, म्हणजे इकडं बसमध्ये आलो. याताना पण 90 रुपये लागले, याताना पण 90 रुपये लागले. आणि हॉटेल होता 5चा. आता जातो घरी, तब्येत डाऊन झाली. आय होप तुम्हाला माझी व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. काय तुम्हाला जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तिरुपतीची येण्याची वगैरे तर नक्की मला मेसेज करा इंस्टावर. नक्कीच तुम्हाला सपोर्ट करेन. रास्त तब्येत